ठिकाण पुणे, घोटावडे येथील अजित पवारांचं फार्म हाऊस. याच ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आणि त्याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवारांचा साखरपुडा. या कौटुंबिक सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आणि सुप्रिया सुळेंनीही हे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीतील कटुता विसरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनीही गप्पा मारल्याचं समोर आलंय. मात्र पवार राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्याच दिवाळीला एकत्र आलेले काका पुतण्या लोकसभा निवडणुकीआधीच्या दिवाळीला एकत्र आलेच नाहीत. यावेळी उलट अजित पवारांनी बारामतीत दिवाळीचा वेगळा कार्यक्रम घेतला. त्यामुळे पवार कुटुंबात टोकाचे मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. मात्र निवडणुका संपल्या आणि पवार कुटुंबातील कटुता संपण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्याला कारण ठरलंय पवार काका पुतण्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी. 12 डिसेंबर 2024 वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र. 23 जानेवारी 2025 पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा. 27 जानेवारी 2025 तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन. 22 मार्च 2025 अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकत्र. हे असं असलं तरी हा राजकीय कार्यक्रम नसून कौटुंबिक कार्यक्रम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते. पवार कुटुंबाचं एकत्रित येणं हे केवळ कौटुंबिक सोहळ्यापुरतं मर्यादित राहील की यातून आगामी काळात काही नवं राजकीय समीकरण साधलं जाईल याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.